नमस्कार अमरावती. सर्वांना नमस्कार. अमरावती जिल्ह्यामध्ये भारतीय संविधानाच्या कलम 324 अन्वये भारत निवडणूक आयोगाने देशभर जे मतदार यादींचं विशेष सखोल पुनर्निरीक्षण म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन किंवा आपण SIR असं ज्याला म्हणतो, हा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. यामध्ये SIR मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जे गणना अर्ज आहेत, ज्याला इन्युमरेशन फॉर्म म्हणतो, त्याची छपाई व BLO यांना जे त्याचं प्रशिक्षण आहे त्याचा पहिला टप्पा आपण इथे पार पाडलेला आहे. ते 20 ते 29 जून 2026 या कालावधीमध्ये त्याचा पहिला टप्पा पार पाडलेला आहे. आता दुसरा आणि अतिशय महत्त्वाचा टप्पा म्हणजे की मतदारांच्या घरी जाऊन BLO प्रत्यक्ष भेटी देत आहेत. म्हणजे आपले गणना अर्ज आहेत म्हणजे इन्युमरेशन फॉर्म त्याचं वाटप करत आहेत आणि ते भरलेले फॉर्म परत आणून ऑफिसमध्ये ते डिजिटाईज करत आहेत. तो हा जो दुसरा टप्पा आहे तो 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीमध्ये पार पडतो आहे. माझं अमरावती जिल्ह्यातील सर्व मतदार बांधवांना आणि भगिनींना आव्हान आहे, जेव्हा BLOज आपल्या घरी येत आहेत आणि या SIRच्या बाबतीत आपल्याला तुमचा फॉर्म देत आहेत आणि त्या ठिकाणी आपली माहिती विचारतायत आणि माहिती भरून घेत आहेत, तर त्या सर्व प्रक्रियेमध्ये आपण त्यांना आवश्यक ते सहकार्य करावं, जेणेकरून आपल्या जिल्ह्यामध्ये जी SIRची आम्हाला ॲक्टिव्हिटी घ्यायची आहे 30 जून ते 29 जुलै या दरम्यान, ती विनासायास त्या ठिकाणी पूर्ण होईल. कुठलाही त्यामध्ये अडचण आपल्याला येणार नाही. मी सर्व जिल्ह्यातील नागरिकांना यामध्ये विनंती करू इच्छितो आणि आवाहन करू इच्छितो की या SIRचा एकमेव उद्दिष्ट हा आहे की एकही पात्र भारतीय नागरिक हा मतदार यादीमधून सुटणार नाही व एकही अपात्र नागरिक हा समाविष्ट होणार नाही. या प्रकारचा उद्दिष्ट घेऊन आपण ही SIRची ॲक्टिव्हिटी भारतीय निवडणूक आयोगाच्या त्या ठिकाणी आदेशाने राबवत आहोत. त्यामुळं कुणीही मनामध्ये काही याबद्दल शंका कुशंका ठेवू नका. आमचे जे BLOज आहेत, बूथ लेवल ऑफिसर, ते यामध्ये मेहनत घेत आहेत. त्यामुळे आपल्या काही शंका असतील तर आपण बूथ लेवल ऑफिसरला विचारू शकता किंवा त्यांच्यावर मग काही सुपरवायझर्स आहेत आणि त्याच्यावर EROज आणि AEROज आहेत, तर त्यांना तुम्ही विचारू शकता. तर ही संपूर्ण जी ॲक्टिव्हिटी आहे ती अतिशय पारदर्शक पद्धतीने आपल्या जिल्ह्यामध्ये आपण राबवतो आहे आणि एकूण 2682 BLO हे त्या ठिकाणी अविरतपणे मैदानात काम करतायत. आपण सर्वांनी त्यांना आवश्यक ते सहकार्य करावं. आता सध्या जर आपली आकडेवारी जर सांगायची झाली जिल्ह्याची, तर मी आपल्याला सांगितलं की 30 जूनला ही ॲक्टिव्हिटी सुरू झालेली आहे आणि 29 जुलैपर्यंत ही ॲक्टिव्हिटी चालणार आहे. तर आम्हाला एकूण 25,45,677 मतदारांपर्यंत या दरम्यान पोहोचायचं आहे. त्यापैकी ऑलरेडी आम्ही 9,18,769 म्हणजे 36% मतदारांपर्यंत ऑलरेडी पोहोचलेलो आहोत आणि येत्या साधारणतः 10 दिवसामध्ये सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचं आमचं BLOच्या माध्यमातून आमचं टार्गेट आहे. आणि हे जे फॉर्म आहेत हे आम्ही कलेक्ट करून डिजिटाईज करण्याची प्रक्रिया देखील सुरू केलेली आहे. त्यामध्ये जिल्ह्यामध्ये सध्या 1,26,000 फॉर्म आम्ही डिजिटाईज पण केलेले आहेत. अशा पद्धतीने फॉर्म वाटप करणे, फॉर्म माहिती भरून कलेक्ट करणे आणि ते फॉर्म डिजिटाईज करणे, असं 3 टप्प्यामध्ये ही ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मतदारांनी या प्रक्रियेमध्ये स्वतःची जी माहिती आहे ती आपल्या BLOच्या मार्फत घरोघरी जेव्हा BLO येतात ती आपली माहिती भरून द्यावी, जेणेकरून ह्या प्रक्रियेला त्या ठिकाणी आपलं सहकार्य लाभणार आहे.